चला, पावसाळा म्हटलं की काय ना काय गरम पदार्थ म्हणजे तळलेले पदार्थ होणारच. भजी म्हणा, वडापाव म्हणा, पावसाळ्यात असे पदार्थ भरपूर खाल्ले जातात आणि आवडतात पण बरं का. पण वडापाव वगैरे भजी तर आपल्याला माहिती आहे, पण त्याची चटणी जी करतात की नाही, सुकी चटणी, ती कशी करायची ते आज आपण बघूया. त्याच्यासोबत खाण्यासाठी जे बेसन पीठ असतं की नाही, ते गरम तेलात असा सुरुवातीला तुम्ही बघितलं असेल, असं आधी तळून घ्यायचं आणि नंतर मग त्याच्यामध्ये जे सुकं खोबरं असतं की नाही, ते कापून असं ब्राऊन गोल्डन तळून घ्यायचं. आणि लसूणसुद्धा बरं का, इथं स्किप झाला आहे व्हिडिओ. आणि मग ते तळलेला चुरा आणि खोबरं सुकं आणि लसणाच्या पाकळ्या टाकून काश्मीरी लाल मिरच्या आणि मीठ चवीनुसार टाकून असं मस्त सुंदर चटणी वडापावसोबत खायला रेडी आहे बघा. आणि ही जी हिरवी चटणी आहे ना, ती नुसती कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक टाकून वाटून घेतलेलं आहे. ती सुकी लाल चटणी मी नेहमी वडापावल्याकडे बघायची, पण मला माहीत नव्हती कशी करायची. पण आपण करायचं ठरवलं की नाही, नक्की येते बरं का. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने करून बघा. चटणीसोबत वडापाव म्हणजे एकच नंबर, भन्नाट, लाजवाब. चला तुम्हीही करा. चला सबस्क्राईब करा.